कोल्हापूरचे नागरिक पट्टीचे खवय्ये आहेत। इथं जिभेचे चोचले पुरवणारे अनेक खाद्यपदार्थ मिळतात। मांसाहार प्रेमींचं शहर अशीच कोल्हापूरची ओळख असल्यानं इथल्या तांबड्या पांढऱ्या रस्स्यानं केव्हाच जागतिक स्तरावरही नावलौकिक मिळवलाय। अस्सल कोल्हापुरी मांसाहारी जेवणाची चव चाखण्यासाठी दूरवरून पर्यटक कोल्हापुरात येतात आणि त्यांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शहरात अनेक लहान मोठी हॉटेल्स, हातगाड्याही आहेत। पण गेल्या काही वर्षात कोल्हापुरात विशिष्ट ठिकाणी मिळणाऱ्या बिर्याणीमुळे खवय्ये अधिकच खुश झालेत। एक प्लेट बिर्याणी खाल्ली की अगदी पोटभर होते। चमचमीत बिर्याणीची काही ठिकाणं तर चांगलीच प्रसिद्ध आहेत। यात प्रामुख्यानं गवत मंडई इथली एसबी बिर्याणी आणि राजारामपुरी दुसरी गल्लीतील बिर्याणी हाऊस यांचा उल्लेख करावा लागेल। शाहूपुरी गवत मंडई इथं एसबी बिर्याणी हे हॉटेल अगदी छोट्या जागेत गेली 20 वर्ष सुरू आहे। बबन पापालाल मनगोळे आणि सुरेश दिनकर भोपळे हे दोघे जण संयुक्तरित्या बिर्याणीच्या निमित्तानं खवय्ये ग्राहकांची क्षुधाशांती करत आहेत। सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत एसबी बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी शेकडो ग्राहक अक्षरशः रांग लावतात। पुलाव पद्धतीची एसबीची मटण बिर्याणी अत्यंत चविष्ट आहे। त्याच्या जोडीला खिमा चपाती सुद्धा इथं मिळते। यासाठी दररोज 8 ते 10 किलो मटण वापरून 16 ते 18 किलो बिर्याणी घरगुती पद्धतीने बनवली जाते आणि हाच घरगुती जेवणाचा आनंद घेण्यासाठी ग्राहक एसबी बिर्याणीमध्ये येतात, अशी माहिती एसबी बिर्याणीचे सुरेश भोपळे यांनी दिली आहे। आम्ही असं धंद्या दृष्टिकोनानं आम्ही हा धंदा चालू केलेला नाही। एक माणुसकीच्या नात्यानं गिरायकाला खाऊन समाधान आमचं हेच मेन आहे परिस्थिती आमची, बाकी दुसरं काही नाही। आम्ही आमची बिर्याणी एवढी फेमस होण्याचं कारण म्हणजे की आम्ही साध्या पद्धतीने करत असतो। मटण मसाला वगैरे त्यात जास्त नसतं, घरगुती पद्धतीचं घरगुती खाल्ल्यासारखं शांत समाधानी, असं अपचन वगैरे काय होत नाही, पचायला हलके आहे। गिरायकाला आमचे बाहेर एवढे मोठे दर आहेत तसं नाही, म्हणजे साध्या गरीबाला परवडेल असं सुखी खाल्ल्यावर समाधानी पाहिजे असं जे मेन महत्त्वाचं आहे। घरगुती चव ही एसबी बिर्याणीची खासियत आजही चोखंदळ ग्राहकांसाठी टिकून आहे। अशीच खासियत राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील बिर्याणी हाऊसची आहे। केवळ पार्सलची सोय असं वैशिष्ट्य बिर्याणी हाऊसचं असल्यानं आणि ही पार्सल सेवा केवळ रात्रीच्या जेवणासाठीच उपलब्ध असल्यानं उच्चभ्रू समाजातील ग्राहकांची इथं नेहमीच गर्दी असते। प्रशांत घाटगे, बॉबी पटनी हे दोघे जण बिर्याणी हाऊस गेल्या वर्षभरापासून चालवतात। घरात बिर्याणी तयार करून ती फक्त इथं पार्सलद्वारे सर्व्ह केली जाते। मटण, चिकन, अंडा, दम बिर्याणी ही इथली खासियत आहे। तंदूर चिकन आणि तंदूर लेग पीस बिर्याणी ही इथं मिळते। बिर्याणी प्रेमींसाठी बिर्याणी हाऊस आवडतं ठिकाण झालंय। मलाही बिर्याणी आवडते कारण आम्ही कायम इथून येतो। बिर्याणी चांगल्या प्रकारची आहे। हम लोग बॉम्बे से खास इधर आए हैं राजारामपुरी की बिरयानी खाने के लिए, बिरयानी हाउस में। एक दो बार हमने खाया, बहुत टेस्टी लगा, तो उसके बाद रेगुलर हम लोग यहाँ आते हैं और जब भी हम लोग आते हैं कोल्हापुर तो दर्शन के लिए आते हैं, तो हम लोग यहाँ बिरयानी खाए बिगड़ जाते नहीं हैं और बहुत अच्छी बिरयानी है, बहुत अच्छी। माळकर तिकटी नजीक असणाऱ्या जय हिंद हॉटेल, साद हॉटेल यासह शहरात अन्य ठिकाणीही चवदार बिर्याणी मिळते। ताराबाई पार्कमधील किरण बंगल्यानजीकची आलिशा दम बिर्याणी, बागल चौकातील बेळगावी बावरची दम बिर्याणी अशी ठिकाणं सुद्धा चांगलीच लोकप्रिय आहेत। त्यामुळेच कोल्हापुरात गमतीनं पण खऱ्या अर्थानं म्हटलं जातं, क्या खाना तो दम बिर्याणी खाना।